नमस्कार. सर्वप्रथम सर्व भक्तांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. जेव्हा केव्हाही आपण आपल्या धर्माचा, आपल्या भगवंताचा विचार करतो, तेव्हा आपल्या मनामध्ये एक सकारात्मक विचार निर्माण होतो की होय, जरी कोणी माझ्या पाठीशी नसलं तरी माझे भगवंत मात्र नेहमी माझ्या पाठीशी उभे आहेत, अशी जाणीव आपल्याला होत असते. देवाच्या नावामुळे आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळते, एक वेगळी सकारात्मक शक्ती मिळते. मग असं का होतं? तर त्यामागे खूप रिझन्स आहेत, खूप कारणं आहेत. जसं की देवाच्या नावामध्ये एक प्रकारचा काहीतरी ऊर्जा आपल्याला अनुभव येतो की देवाचं नाव घेतल्यानंतर आपल्या मनाला थोडीशी शांतता लाभते. ते देवाचे उच्चारच असे आहेत की जे आपल्या मनाला ऊर्जा देत असतात, शांती देत असतात. जेव्हा काहीतरी चुकीचं घडणार असतं ते टळतं, कारण आपल्या मनाने नकारात्मक विचार बंद केलेला असतो आणि फक्त चांगले आणि सकारात्मक विचार आपलं मन करत असतं. हे सर्व देवाच्या एका नामामुळे होतं. जर देवाच्या नामामध्ये एवढी ताकद आहे तर देवामध्ये किती असेल? ती शक्ती, ती ऊर्जा आपल्याला अनुभवायची असेल तर आपली निरंतर भक्ती आपल्याला सुरू ठेवावी लागेल. जेव्हा केव्हाही देवाचं दर्शन आपल्याला होईल, मग ते रात्री झोपेत होऊ द्या किंवा कुठल्याही प्रकारे कुणीही आपल्या मदतीला जरी धावून आलं तर ते देवाच्या रूपात धावून येतात असं म्हणतात. कधीकधी स्वप्नात देखील आपल्याला देवाचं दर्शन होतं. आपण भक्ती करतो आणि स्वप्नामध्ये आपल्याला देवाचं दर्शन होत असतं. हे देखील काहीतरी एक संकेत देणारं वातावरण निर्माण झालेलं असतं. आणि असंच वातावरण नेहमी आपल्याला निर्माण करून ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला कधीच एकटं वाटणार नाही. नेहमी आपल्याला असं वाटेल की भगवंत माझ्या पाठीशी आहेत. आणि हीच मोठी सर्वात सकारात्मक शक्ती आहे. आणि ही सकारात्मक शक्ती ज्याच्याकडे आहे तो कधीच घाबरत नाही किंवा कोणत्याही संकटाला भीत नाही. ही झाली भगवंताबद्दल थोडक्यात माहिती, भगवंताच्या शक्तीबद्दल थोडक्यात माहिती. त्यानंतर आपण आपल्या आयुष्यामध्ये ही शक्ती आहे असं मानून फक्त चांगलं कामं करत राहायची, नेहमी चांगलं कर्म करत राहायचं. जेव्हा या शक्तीची आणि आपल्या कर्माची जोड बसते तेव्हा काहीतरी नवीन आपल्या जीवनात घडत असतं. चांगले दिवस येण्यास सुरुवात होत असते. कारण आपण बघत आहोत की काही माणसे कधीच नकारात्मक विचार करत नाही, ती नेहमी सकारात्मक विचार करतात आणि नेहमी देवाच्या नामामध्ये दंग असतात. त्यांच्या जीवनात काय होतं काय नाही हे आपल्याला समजतसुद्धा नाही. ते कुठलंच टेन्शन घेत नाही, नेहमी हसतमुख असतात, नेहमी देवाचा नामजप करत असतात आणि नेहमी कुठल्या ना कुठल्या देवदर्शनासाठी ते जात असतात. हे सर्व त्यांच्या एका सकारात्मक शक्तीमुळे होत असतं. तसं तुमच्याही जीवनात होईल, फक्त तुम्ही त्यांचं अवलोकन करायला हवं. कुणीतरी काहीतरी चांगलं काम करतोय तर त्याला मागे खेचण्यापेक्षा त्या कामामध्ये त्याला मदत करा. जेव्हा ही मदत तुम्ही त्याला कराल तेव्हा नक्कीच तुम्हाला त्याचं श्रेय मिळेल. जेव्हा केव्हाही देवाला तुमच्या चांगल्या कामाची गरज लागते तेव्हा तुम्ही ते काम केलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा गर्व बाळगायचा नाही. तुमच्याकडे जे आहे ते भल्यांकडे नाही, म्हणून स्वतःला कमीही समजू नका आणि जास्त गर्वही बाळगू नका. निरोगी शरीर आणि ज्याच्या पाठीमागे कुठलंच दुःख नाही तो खरा सुखी माणूस आहे. ज्याच्याकडे पैसा आहे परंतु त्याला तो खर्च करता येत नाही, त्याला तो वापरता येत नाही, तो पैसा काहीच कामाचा नाही. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या मनामध्ये नेहमी काही ना काही वाईट विचार येत असतात, नेहमी काही ना काही आजार त्याला असतात. म्हणून पैसा म्हणजे सुख असं नाही. सुख मिळवण्यासाठी तुम्हाला पैसाच नव्हे तर इतरही गोष्टी लागतातच. म्हणून असं समजू नका की ज्याच्याकडे खूप पैसा आहे तो खूप श्रीमंत आहे, तो खूप सुखी आहे. कारण सुखाचा आणि पैशाचा फारसा संबंध नाही. तुम्हाला शारीरिक सुख हवंच, त्याबरोबर मानसिक सुखही हवं. त्याबरोबर तुमच्यावर प्रेम करणारी माणसंही हवीत. आपल्या माणसांचं प्रेम जेव्हा आपल्याला मिळत असतं तेव्हा ते खरं सुख आपल्याला लाभत असतं. कधीकधी कोणाकडे खूप पैसा असतो परंतु आपली माणसं सोबत नसतात, आपल्या कुटुंबातील व्यक्ती सोबत नसतात. अशा प्रकारचं सुख काय कामाचं? म्हणून ज्या व्यक्तींची आपल्याला साथ लाभली, ज्या व्यक्तींमुळे आपण आज आनंदाने आयुष्य जगतो आहे त्या व्यक्तींना जपा. अशी व्यक्ती मिळायला नशीब लागतं, ते नशीब तुमचं आहे.
लक्षात घ्या, जेव्हा केव्हाही तुम्हाला भगवंत मदत करतील तेव्हा तुम्ही त्याची जाणीव ठेवायला हवी. भगवंत स्वतः येऊन सर्व काही करतील असं नाही, तर ते कोणालाही त्यांच्या रूपामध्ये पाठवतील आणि तुम्हाला मदत करून जातील. तुम्हाला मदत करणारे मनुष्य हे देवानेच पाठवलेले असतात. 2 प्रकारचे मनुष्य आपल्या जीवनात येत असतात. पहिल्या प्रकारचा मनुष्य तुमच्यासाठी चांगलं काही करण्यासाठी येत असतो, तर दुसऱ्या प्रकारचा मनुष्य तुमच्या आयुष्यामध्ये उद्ध्वस्त कसं होईल हे बघण्यासाठी आलेला असतो. काही ना काही वाईट कामं करण्यासाठी तो आलेला असतो. आणि ह्या 2 प्रकारच्या माणसांमधून जो प्रकारचा माणूस तुमच्या जीवनात आहे तो तुम्ही ओळखायला हवा. कधीकधी गोड बोलून तुमचं आयुष्य बर्बाद करणारे देखील अनेक मनुष्य तुमच्या जीवनात आहेत, ते तुम्ही ओळखायला हवेत. कधीकधी अर्ध्या रात्रीही तुम्हाला मदत करण्यासाठी तत्पर असलेले मनुष्य देखील तुमच्या जीवनात आहेत. म्हणून जे तुमच्या मदतीसाठी आहेत त्यांना जपा, आणि जे तुमच्या नुकसान करण्यासाठी आले आहेत त्यांच्यापासून लांब राहा. आणि हेच या जीवनाचं मुख्य रूपरेषा आहे. कधीकधी आपलं लग्न देखील चुकीच्या व्यक्तीसोबत होतं आणि त्याचबरोबर आपलं आयुष्य देखील उद्ध्वस्त होत असतं. हे होताना नेहमी लक्षात ठेवायचं, सर्व काही आपल्या मनासारखंच होईल असं नाही. कधीकधी आपणही चूक करतो, त्या व्यक्तीची निवड करतो आणि ती व्यक्ती आपल्या जीवनात येते आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून जाते. ती आपली चूक झाली, परंतु असं का होतं? काहीतरी धडा मिळवण्यासाठी, काहीतरी अनुभव येण्यासाठी हे सर्व घडत असतं आणि त्या पाठीमागे एक वेगळं नियोजन असतं. कधीकधी ती व्यक्ती निघून गेल्यानंतर दुसरी अशी व्यक्ती भेटते की जे आपल्या आयुष्याचं ऋण फेडून जाते. त्या व्यक्तीमुळे आपल्या आयुष्यामध्ये नेहमी सुख आणि आनंदी आनंद असतो. अशी व्यक्तीची नंतर आपल्याला गाठभेट होते. आणि हे तुम्हाला यासाठी होतं की तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं महत्त्व समजावं. कधीकधी ती व्यक्ती आपल्यावर खूप प्रेम करते, परंतु त्याची जाणीव आपल्याला नसते. ती व्यक्ती आपल्यासाठी काही करू शकते, परंतु आपण तिच्यासाठी काही करत नाही. आणि त्या गोष्टीची जाणीव आपल्याला व्हावी म्हणूनच हे सर्व काही होत असतं. त्यावर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्टीची जाणीव तुम्हाला करून देण्यासाठी रस्ता हा खडतर असतोच, आणि जोपर्यंत रस्ता खडतर नाही तोपर्यंत तुम्हाला त्या ध्येयाची जाणीव राहत नाही. हा ध्येयाची जाणीव तुम्हाला व्हावी म्हणूनच हे सर्व काही रूपरेषा आखली गेली आहे. तुम्हाला जीवनाचं हे ज्ञान कसं वाटलं आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. जेव्हा केव्हाही तुम्हाला भगवंताची गरज लागेल तेव्हा बिनधास्तपणे देवाला हाक मारा. देव नक्की तुमच्या मदतीला येतील. परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही तुमचं कर्म चांगलं करायला हवं. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.